खरं तर नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामच्या उभारणीसाठी या ठिकाणी महापालिकेकडून जवळपास 1800 झाडांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की अशा पद्धतीचं झाडांवर मार्किंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। झाडांवर जे मार्किंग करण्यात आलेलं आहे त्या मार्किंगमुळे पर्यावरणप्रेमी देखील आता कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि पर्यावरणप्रेमींनी आज अनोख्या पद्धतीचं आंदोलन करत ज्या झाडांवर मार्किंग करण्यात आलेली आहे त्याच झाडांना बिलगून महापालिकेला थेट आव्हान दिलेलं आहे की यापैकी एकही झाड महापालिकेनं तोडू नये। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे पर्यावरणप्रेमी आहेत ज्यांनी अशा पद्धतीनं झाडांना बिलगून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। महापालिकेनं जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याला आपला विरोध का बरं नेमका? हिंदी में बोल सकता हूँ कि साधु लोगों को जो आप बुला रहे हैं, साधु लोग आएंगे, कहाँ पता नहीं कहाँ कहाँ से आएंगे, पर्वतों से आएंगे। उन लोग ये माहौल जो है इनका इतना प्राकृतिक जो दृश्य है इतना ब्यूटीफुल है, उन लोग तो इसमें सबसे उनका मजा शांति चैन आएगा इसमें, ना ही इसको कॉन्क्रीटाइज करके उनको आप शांति देंगे। तो जो चीज़ में प्रकृति से जो लोग आ रहे हैं उन लोग प्रकृति में रह के जो आनंद लेंगे और हमें जो उनका जो ब्लेसिंग्स हमें मिलेगा वो तो इसको प्रिजर्व करे कम से कम। आपण बघतोय की या ठिकाणी काही तरुण पण आहेत। काय नेमकी तुमची भूमिका, का बरं हे आंदोलन? आमची भूमिका हीच आहे की नाशिक हा नाशिकची ओळख आहे, त्याचं क्लायमेट, त्याचे झाडं आणि हे मिटायला नको। 1700-1800 झाडं तोडणं म्हणजे इथे तापमान वाढ प्रचंड झालेली आहे, प्रदूषण एवढं झालेलं आहे की सामान्य माणूस 3 सिगरेट रोज ओढतोय या पद्धतीने या हवेत श्वास घेताना। यासोबतच बिबट्यांचे हल्ले प्रचंड वाढलेले, 2-3 बिबट्यांचे हल्ले रोज होतात। हे या सगळ्या पार्श्वभूमीवरती झाडे जे जर आपण तोडणार असू तर आपण आपल्या शहराचे लंग्स या ठिकाणी तोडणार बघतोय की या ठिकाणी हे सगळे पर्यावरण प्रेमी आहेत, आक्रमक झालेले आहेत। रोहन देशपांडे आपल्यासोबत आहेत। रोहन, काय नेमकी भूमिका आहे? आज आपण या ठिकाणी अशा पद्धतीचे सगळे बॅनर घेऊन आंदोलन करतोय, काय नेमकं म्हणणं आहे? सर्वात प्रथम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवनामध्ये जिथे तप आणि वन या ठिकाणी म्हणून बघितलं जातं, नाशिककरांची प्राचीन भूमी म्हणून बघितली जाते, संत महंतांची प्राचीन भूमी म्हणून बघितली जाते। या ठिकाणी 1800 वृक्ष तोडण्याचा जो काही अहवाल सादर केला, जो काही नोटीस दिली, यासाठी समस्त नाशिककरांमध्ये एक तीव्र संताप तयार झालेला आहे। मुळात कुठलाही डिझाईन हे ग्रीन डिझाईन असलं पाहिजे। आपण हरित कुंभ जे करतो ते हरित कुंभ हे ग्रीन डिझाईनच्या माध्यमातून झालं पाहिजे। नाशिक महानगरपालिकेने जगाला आदर्श दाखवा असा कुंभमेळा घेतला पाहिजे, परंतु या ठिकाणी कुठलाही विचार न करता, पर्यावरण तज्ञांना न बोलवता, NGOला न बोलवता या ठिकाणी हा कुंभमेळा विकासाच्या दृष्टिकोनातून नेत आहे। परंतु एक म्हणणं असं आहे की या ठिकाणी असं ऐकू आलं की आम्ही ऑनलाईन तक्रारी घेणार नाही, परंतु ऑनलाईन तक्रारी का घेणार नाही? संपूर्ण डिजिटल इंडिया आज झालेला आहे, तर तुम्ही तक्रारी देखील ऑनलाईन घेतल्या पाहिजे। आपण बघतोय की पर्यावरण प्रेमींनी या ठिकाणी विरोध जो आहे तो आपला नोंदवलेला आहे। कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीनं झाडांची कत्तल होऊ देणार नाही अशी भूमिका यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींच्या या संपूर्ण वादामध्ये आता तोडगा नेमका काय निघणार आणि कधी निघणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।